सो हे गाईज, गुड आफ्टरनून सर्वांना. आजचा आपला गावामधला चौथा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत गणपतीपुळ्यामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर आपण आज गणपती बाप्पाला दर्शन घेऊ, तिकडचा चौपाटीवरचा पण नजारा बघू, चौपाटीचे जे काय आहेत त्या गोष्टी, आजूबाजूला अजून काय भेटलं तेही दाखवू. सो आपण सर्वांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि एन्जॉय करा. आणि माझा कालचा ब्लॉगला जो पालखीचा ब्लॉग आहे त्याला पण भरभरून प्रेम द्या. तुम्ही लोक सबस्क्राईब पण करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला अजूनही, आणि शेअर करा सर्वांना. तर चला मग सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा प्रवास. अन्नाच्या रिक्षाने आपण जाणार आहोत थेट गणपतीपुळे मंदिरात. आई सुद्धा येते. आई, आईला विचारूया. आई, तुला काल कसं वाटलं मग पालखीला? खूप खूप मजा आली पालखीला. सर्वजण एकत्र जमले होते, सर्व एकत्र भेटलो आम्ही. त्यांना भेटून खूप आनंद झाला. खूप ओके. मजा आली. बाबा पण येत आहेत मागणं टोपी घालून, आणि अण्णाची रिक्षा पण आलेली आहे. तर या रिक्षातनं आपण जायचं आहे गणपतीपुळे गणेश मंदिरात. चला बसा. काय म्हणणं, आम्हाला कुठे सोडणार? गणपतीपुळे. ओके, चला मग सुरू करूया गणपतीपुळ्याचा प्रवास. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहे गणपतीपुळे मंदिराच्या प्रवेशद्वारातून. माझ्यासोबत आई बाबा दोघं पण आहेत. तुम्ही पाहू शकता मागचा परिसर. आणि आता आतमध्ये जाऊन बघू. आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नाही आहे, म्हणजे मोबाईल बंद ठेवावा लागतो. त्यामुळे मी आतमध्ये काही शूट करू नाही शकत. त्यानंतर खिचडीचा प्रसाद असतो दुपारी 12-12:30 ते 2 वाजेपर्यंत. त्याचाही तुम्ही या वेळेत आलात तर सगळ्यांनी लाभ घ्या. चला तर मग सुरू करूया गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि इकडे ओटी विटीचं सामान मिळतं. आपण इथे विचारूया. ओटी आहे? ओटी गणपती. ओके. 50 रुपयाला इकडे ओटी आहे. तुम्ही ओटी घेऊ शकता. इकडे अशी दुकानं आहेत गावकऱ्यांची. याचे म्हणा की तर मित्रांनो, तुम्ही या रांगेतनं पार पडल्यानंतर इथे मंदिरात जाण्यासाठी इकडनं आतमध्ये रस्ता आहे आणि इकडनं बाहेर येताना एक खिचडीसाठी व्यवस्था केलेली आहे. तर खिचडे
खाऊनच जावा तुम्ही. प्रसाद असतो आपला गणपती बाप्पाचा. वेळ असते 12:30 ते 2. चला पहिलं दर्शन घेऊया आणि भेटलाच वेळ तर खिचडीचा प्रसाद सुद्धा खाऊन जाऊया. इथून प्रसादासाठी जाण्याचे मार्ग. इथून तुम्ही आतमध्ये भोजनाचा लाभ घेऊ शकता. तर चला आपण आता प्रसादात काय असतं ते बघूया. प्रसाद आता घेतलेला आहे. प्रसादामध्ये आहे खिचडी आणि ही आहे बुंदी आणि लोणचं. चला दर्शन घेतलं फायनली आणि प्रसादसुद्धा खाल्लेला आहे. आणि आता थोडीफार शॉपिंग केली, प्रसाद विकत घेतला सगळ्यांसाठी आणि आता निघतो थोड्या वेळाने घरात जाण्यासाठी. घरी जाऊ थोड्या वेळाने आणि थोडंसं इकडे जरा तेवढं फटका मारतो मग निघू थोड्या वेळाने. तर चला आजच्या दिवसापुरती एवढंच. बाय बाय, टेक केअर गाईज, स्टे ट्यून्ड.